1972चा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा होता। त्यावेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर। संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली। त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर्यन शुक्ल यांनी सांगितली। त्यावेळी वारकरी संप्रदायाची थोर व्यक्ती हरिभक्त पारायण मामासाहेब दांडेकर हे होते। त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला। आळंदीची समाधी उघडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनचे लोक येत आहेत। त्यांचे असे म्हणणे आहे की जर ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील। मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडला होता, त्यांना रोखायचे कसे। त्यावेळी शुक्ल साहेबांनी मामासाहेबांना सांगितले की माऊली पाहून घेतील। दुसरा दिवस उजाडला। सकाळी 2-250 माणसाचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहे असे समजल्यानंतर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहोचले होते।